सो कसं काय वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. तर वाजलेत 10:55 आणि 11:30 वाजता आता आपली बस आहे लिफ्ट आलीवर तोपर्यंत. तर चाललो आहोत आपण गोव्याला. कशासाठी काय झालं आहे अचानक काय चाललो आहे ते थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. पोळी आला बाबांचा तो थोड्या वेळात. आता आपली 11:30 वाजता बस आहे तर सांगतो का चाललो आहे कशासाठी चाललो आहे अचानक काय विषय झाला आहे सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो विषय असा झाला आहे की घरचे आई बाबा सगळे गोव्याला गेलेले होते. माझं थोडंसं इथं काम असल्यामुळे आणि माझं थोडंसं काम असल्यामुळे मी सगळ्यात शेवटी बाहेर पडलो आहे गोव्याला जायसाठी. आई बाबा 4 व्हीलरने पुढे पोहोचले. आता मला रात्री सोडायला गौरव आला आहे अपार्टमेंटमधून. तर गोव्यात चालू आहे आता. हीच बस आहे आपली साईडची. जाऊयात बघूयात काय होतं आहे गोव्याचा विषय बघूयात. आहे गौरव. तर मित्रांनो आपण हॉटेलमध्ये आहोत. पोचलो आहे राऊंड अबाउट आपण 7:15च्या दरम्यान पोचलो होतो. आत्ता 9:30 वाजलेत. आवरून वगैरे फ्रेश होऊन नवीन प्लॅन ठरला आहे आणि मला माहीत नव्हतं या प्लॅनबद्दल. रिगार्डिंग आपण आता जायचं आहे गोकर्ण महाबळेश्वरला. इथून 100 किलोमीटर समथिंग आहे आणि सध्या तरी हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. सगळ्यात क्लासिक व्ह्यू आहे मस्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय सांगायचं आहे, आपण लास्ट टाईम एकदा इथे राहिलो होतो. लास्ट टाईम आपण तिकडचे कुठले तरी रूम्स होते त्या रूम्समध्ये आपण राहिलो होतो. 922 समथिंग आम्ही मगाशी बघून आलो आहे खास. आणि सध्या मला ही रूम नाही आवडली आहे. जरा असं ग्राउंड फ्लोअरवरती आहे, जरा कशी तरी वाटते रूम. सो चेंज करायसाठी सांगितलं आहे. सो बघूयात रूम चेंज होते आहे काय तिथं जाऊन बघूया. त्याच 2 रूमपैकी आपल्याला रूम मिळाली तर बरं होईल. कारण की खूप आईस्पाईस आणि लक्झरियस रूम वाटत होती तिथे. या पण सेमच आहे तसे आपण का कोण असतो असे ते कंजेस्टेडपणा जाणवतो आहे तिथे त्या रूममध्ये. सो तिथे आपली 1406 रूम होती. प्रत्येक ह्याच्यावरती फक्त 2 रूम आहेत. एक 1406 1407. इकडे काही नाही. इथं त्यांचं लॉन्ड्रीचं वगैरे सामान असतं. तसंच तिकडे पण 1401 1402 2च रूम. अशा प्रत्येक ह्याला फक्त फ्लोअरवरती 2 रूम आहेत. म्हणजे ग्राउंड फ्लोअरवर 2, फर्स्ट फ्लोअरवर 2, सेकंड फ्लोअरवरती 2 अशा 2-2 पर रूम्स आहेत. सो असं आहे. आपण आहोत आत्ता बाय द वे क्लब महिंद्रा एम्ब्रेड्स फार्म तिथं आहे. यावेळी वारका बीचचं आपल्याला करायचं होतं पण वारका बीच मिळालं. वारका बीच काय कोण असतं फुल होतं मे बी बिकॉज ऑफ बीचला आहे त्यामुळं. बीच साईड व्ह्यू आहे सगळं तिथे आणि त्यांचं प्रायव्हेट बीच पण आहे त्यामुळे. सो लेट्स सी मिळते आपल्याला काय. सध्या तरी मागच्या वेळेस आपण इथं थांबलो होतो म्हणजे बॉईज आलो होतो. आपण 2 रूम्स घेतल्या होत्या त्यावेळेस. सो त्यावेळीची गोष्ट ही चांगलं आहे आता एम्ब्रॉइड्स फार्ममध्ये. एन्जॉय करू. जाऊन येऊ आता तर आपण कोकण महाबळेश्वरला. मित्रांनो नाश्त्यासाठी आलो होतो आणि जसं तुम्ही बघता इथं बफे लावलेलं आहे. तिथं स्वीट्स आहेत. इकडं नॉनव्हेज आहे. इकडे आज नॉनव्हेज तर नाही खाऊ शकत बिकॉज आपल्याला जायचं आहे देवाला त्यामुळे. आणि इकडे सगळं व्हेज मटेरियल आहे. यावर तिकडचं रेड आणि ब्राऊनमध्ये आहे ते नॉनव्हेज. इकडे सगळं ग्रेन दिसतं तुम्हाला खालचा बेस. सो दिस इज व्हेज. एव्हरीथिंग इज व्हेज ओव्हर हिअर. त्या बाजूला सगळे ज्युसेस आहेत. इथे चटणीज आहेत, दही आहे, तुमचे काय म्हणायचं त्याला ह्याच्या चटण्या आहेत आपल्या दही बरोबर आपलं सॉरी इडली वगैरे बरोबर खातो त्या. तिथे मिल्कशेक्स आहेत, कलिंगडचा ज्यूस आहे, कोल्ड कॉफी आहे, फिनल वॉटर आहे, बरंच काही आहे काय आहे. आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला इथं बनवून पण देत आहेत. जसं की तुम्हाला ऑमलेट हवं असेल, साऊथ इंडियन का समथिंग काहीतरी हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला बनवून देतात. सो चांगलं आहे. आता सध्या जस्ट नाश्ता फुल झाला आपला. निघूयात आता इथून गोकर्ण महाबळेश्वरला जायचं आहे. सो जाऊयात चला. तर हे आहे हॅपी क्लब इथलं. हॅपी क्लब म्हणजे खेळायसाठी मोस्टली प्युअर खेळायची जागा म्हणू शकतो. इथे एक त्यांनी रूम केले आहे अपसाईड डाऊन आहे. तिथे फोटोज वगैरे काढू शकताय. परत मला हे आवडले म्हणजे बुक्स आहे तिथे आणि मला ही बुक वाचायची आहे. ते आल्यावरती आपण वाचायला चालू करू. सिक्रेट्स ऑफ द कोणार्क मस्त बुक आहे ती. वाचलो होतं त्याच्याबद्दल त्यामुळे माहिती आहे. बाकीचं काय स्नूकर आहे तिकडे, एअर हॉकी आहे, चेस आणि टेबल टेनिस आहे. बाकीचे मग बोर्ड गेम्स आणि टी व्ही गेम्स म्हणजे काइंड ऑफ
पबजी, कॉल ऑफ ड्युटी असे गेम्स आहेत सगळे, मोटो रेस काइंड ऑफ, ई फुटबॉल, सगळे असे गेम्स आहेत. सो बघूयात, नंतर आल्यावरती खेळायचा पण प्लॅन करू. आधी जाऊन आपण कोकणला जाऊ. मित्रांनो, पोहोचलो आपण जस्ट गोकर्णला. आणि विषय म्हणजे आत्ता जस्ट मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आलो. तुम्हाला हवं तर लांबून दाखवू शकतो. आतमध्ये व्हिडिओग्राफी अँड फोटोग्राफी इज प्रोहिबिटेड, अलाउड नाही आतमध्ये. सो हे मेन एंट्रन्स आहे. आणि समोर आपल्याला बरोबर इथून समोर आपल्याला आत्मलिंग दिसेल. इथे ते जे चांदीचं इथून दिसतं ना, त्याच्यात थोडंसं आतमध्ये गेलं की तिथे शिवलिंग आहे, म्हणजे आत्मलिंग आहे. सो इथून तुम्ही बघू शकता, दर्शन घेऊ शकता. इथे फोटो पण दाखवला बघा वरती. त्याच्यापेक्षा आत आपण नाही जाऊ शकत. इथून आपल्याला व्हिडिओग्राफी इज प्रोहिबिटेड आहे, त्यामुळे आपल्याला नाही काढू शकत फोटो व्हिडिओ. आणि इथे रथ आहे छोटासा, चांदीचा आहे पूर्ण. टाइम आपण इथूनच व्हिडिओ केला होता. हा एंट्रन्स म्हणून मी दाखवलं होतं. आज आपण आतपर्यंत जरासा व्हिडिओ म्हणजे धाडस केलं विचारायचं की आतमध्ये आपण व्हिडिओ करू शकतो का. सेकंड थिंग, इथे मसाले वगैरे मिळतात. मसाले वगैरे आपण घेऊ शकतात. आणि पार्किंग फक्त ह्यांचं बीच साईडला आहे, त्यामुळे तुम्ही पार्किंगला इकडे आत येऊ शकता. म्हणजे हा ऐक गाडी एकदा इकडे आत आली की हा वन वे पडतो आहे पूर्ण. ते बघू शकता असं कसं येता येतं. रायडर्स पण आलेत आज. तर हा वन वे पडतो आहे पूर्ण. तिकडून जायला दुसरीकडून रस्ता आहे बाहेर. सो हा फक्त वन वे आहे. इकडून आत यायसाठी बीचला पार्किंग करायची आणि तिथून तुम्ही जाताना त्या बाजूने बाहेर जाऊ शकता. तो असा विषय आहे इथे. जस्ट गोकर्णाचं दर्शन झालं आहे. इथली स्टोरी मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलेली आहे, काय स्टोरी होती, कशी होती. तो त्यासाठी मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मागच्या वेळेस व्हिडिओची गोकर्णाच्या. ती बघून घ्या. तर मित्रांनो, अनेक सांगायचं म्हणजे तुम्हाला, जर तुम्हाला मंदिरात जायचं असेलच तर तुम्हाला कंपल्सरी धोतर घालून जावं लागतं. धोतर मस्ट आहे. भलेही तुम्ही पॅन्टच्या वर घाला. पॅन्ट जरासं खालून थोडीशी पॅन्ट वर केलं ना, म्हणजे जे आपलं घोटा आहे तिथून जरासं पॅन्ट वर करायची, जेणेकरून पॅन्ट दिसणार नाही खाली. आणि फक्त डायरेक्टली लुंगी बांधला तरी पण चालून जाते. पण लुंगी कंपल्सरी आतमध्ये घालून जायला. दुसरी गोष्ट, आपण तिथून आतमध्ये गेलो होतो, तिथे आपले भटजी राहतात. आपलं तिथे मागच्या वेळेस आपले त्यांच्या घरी राहिलो होतो आपण. आणि हा सरळ रस्ता एका ठिकाणी वरती पॉईंटला जातो आहे. तो एकदम मी लहान होतो त्यावेळेस मी आलो होतो. आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे कधी, म्हणजे ऑलमोस्ट 2007-08ची गोष्ट आहे. त्यावेळेस आलो होतो मी. तिकडून असं डोंगरावरून चालत त्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला आम्ही गेलो होतो एकदा चालत. आणि हा आहे गोकर्णाचा समुद्र पूर्ण. आणि हे एकदम भरतीच्या वेळेस आलेलं पाणी. दर रात्री भरतीला पाणी येतं इथपर्यंत. केवढ्या जवळ आहे बघा. तो समुद्र तिथे आणि ही घरं इथे. खतरनाक विषय. हार्ड ही आपली गाडी. आणि आई आत्ता मसाले घेत होते. सो मसाले पण इकडे खूप रिजनेबल रेटमध्ये आहेत. ते पण तुम्ही घेऊ शकतात मसाले वगैरे. आणि राहिलं गोष्ट इथं राहण्याचा, परत एकदा घरी तर बघू भटजींच्या इकडे काही काम वगैरे असेल तर आपण येऊन राहूया. तिथे राहतोच तसं पण आपण. खूप असं केळीच्या पानांवरती जेवण वगैरे भारी असतं त्यांचं. सिस्टमॅटिक एकदम असतं सगळं, व्हेज पूर्ण. सो बघूयात परत नेक्स्ट टाईम आलो तर. सो आता गोव्यावरून आलो आपण गोकर्णाला. आता परत गोवा, बॅक टू गोवा, एमलर्ट्स फार्म. तर विषय असा झाला आहे की ज्यांच्यामुळे आत्मलिंग इथे राहिलं त्यांनाच आपण भेटायचं विसरून गेलो. तर ते आहेत आपले गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पांची स्टोरी मी तुम्हाला येता सांगतो तिकडून. आता आधी जाऊयात आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. आई बाबा गेल्यात आधी दर्शन घ्यायसाठी. माझं दर्शन लवकर होईल कारण की आई बाबा चालत जाणार, चालत येणार. मी जाणार पळत येणार. सो मला शेवटी ठेवलं आहे पळत जायसाठी आणि पळत यायसाठी. सो आता ते या लागल्यात. इथून दिसत आहेत मला या लागल्यात ते.
सो ते आले की मी दर्शन घेतो आणि लगेच पटकन येतो. आणि येता येता तुम्हाला स्टोरी थोडक्यामध्ये सांगतो परत एकदा. चलो निघूयात. दिसायला लागलेत आई बाबा, यालाच लागलेत, आपण जाऊयात. तर लास्ट टाइम मी तुम्हाला इथले रथ दाखवले होते लास्ट टाईमसुद्धा. ह्याच्या पाठीमागे अजून एक रथ होता, त्याचे चाकं म्हणजे माझ्या हाईटपेक्षा पण मोठे होते. बघा तो पाठीमागे रथ आहे, तो पाठीमागच्या वेळेस इथे बाहेर होता, खतरनाक. सो समोरच आहे गणपतीचं मंदिर. आता मंदिर बघूच, मे बी आता आई बाबा जाऊन आलेत, त्यांनी सांगितलं आहे की दरवाजा बंद आहे. सो बघू, चेकआउट करू आणि घेऊ. हो, हे आहे पप्पांचं मंदिर जे बंद आहे आता, दरवाजा तर बंद आहे. इथूनच पाया पडलेत आता आपण. आतमध्ये सो स्टोरी अशी बोलली जाते की ज्यावेळेस रावण आत्मलिंग घेऊन चालले होते, ज्यावेळेस म्हणजे रावणाने तपश्चर्या करून महाशिवाकडून ना आत्मलिंग घेतलं होतं. ते आत्मलिंग ते घेऊन जात असताना देव जे होते, बाकीचे देव होते, ते नाराज होते. तर त्यांना ते आत्मलिंग घेऊन देऊ जायचं नव्हतं. त्यांनी गणपती बाप्पांचा सहारा घेतला आणि गणपती बाप्पा एका बालब्राह्मणाचा वेश धारण करून तिथे गेले. आणि त्याच टाईममध्ये रावणाची संध्यापूजेची वेळ झाली होती. आणि संध्यापूजेला गेल्यानंतर रावण खूप वेळ आला नाही म्हणून गणपती बाप्पाने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि ते तिथे चिटकून राहिलं. मग त्याचा राग पकडून रावणाने बाप्पांच्या डोक्यामध्ये गदा मारली आहे. त्या गदा मारलेल्याचं जे काय म्हणतात खून आहे ते बाप्पांच्या डोक्यामध्ये अजूनसुद्धा आहे. म्हणजे इथल्या मूर्तीमध्ये आहे, त्यामध्ये असा खड्डा पडलेला दिसतो आहे डोक्याच्या मूर्तीवरती. सो आणि ती मूर्ती म्हणजे त्यावेळेस बाप्पा एकदम असे छोटे झाले, गिड्डे झाले असं म्हणतात. सो अशी एक स्टोरी आहे छोटीशी. लेट्स सी कशी वाटली स्टोरी सांगा. ह्यामध्ये आणि काहीतरी चेंजेस असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा की काय चुकलं विकलं असेल तर. पण माझ्या माहितीप्रमाणे तर स्टोरी अशी आहे. ओके चलो. तर मित्रांनो, आपली जुनी रूम तिकडे होती, आपली 1406 रूम होती आपली. आपण चेंज करून आता 822मध्ये आलो आहे. थोडीशी त्याच्यापेक्षा ॲक्च्युली कसं आहे, तिथे एकदम ग्राउंड फ्लोअरला रूम असल्यामुळे एवढी अशी फील पण येत नव्हती. आणि त्या बाजूला असं ग्रास वगैरे होतं आणि कसं तिकडचं दरवाजा वगैरे उघडा राहिला काय राहिलं तर चुकून काहीतरी आत यायचं किंवा एवढी धूळ घात पडलेले होते ना तिथली स्पेस आहे तो एकदम असं ते फील येत नव्हतं. मग आता जर असं आपण वरती आलो आहे, वरून हा नजारा बघायला असेल तर इकडचं सगळं दिसतं, पलीकडचं कसं आहे काय आहे, या बाजूनं वरून सगळं दिसतं चांगलं. ते खालती ग्राउंड फ्लोअर राहिलं की ती मजा येत नाही. त्यामुळे आता वरती आपण सेकंड फ्लोअरची रूम घेतली आहे. त्याचा हॉल आहे, असा हॉल आहे. हा सोफा कम बेड आहे. इकडे एक टॉयलेट बाथरूम आहे अटॅच. इकडे आपले कबड वगैरे आहे, टी व्ही आहे. इकडे बेडरूम आहे. आता इथं आई झोपले त्यामुळे आज नेत नाही मी. आणि तिथेच साईडला तुम्हाला अजून एक टॉयलेट बाथरूम मिळेल. सो असं आत्ता सध्याची रूम आहे. त्याच पद्धतीने हा पोर्च एरिया आहे तुमचा सगळा मस्त. या बाजूला बॅल्कनी आहे, त्याला लॉक लावले बघा, इकडे जाता येत नाही आपल्याला. इकडे अजून एक रूम आहे 824. जसं मी बोललो होतो 822 आणि 824 दोनच रूम आहे तिथे. याच्या नाही अजून एक आहे 825सुद्धा आहे इथे. हे जर असं मोठे हां इथे 825 आहे, 824 आणि आपले इथे 822 असे 3 रूम आहेत एका या ह्याच्यावरती. नाहीतर मोस्टली सगळीकडे 2-2 रूम असतात. नाही करू शकलो एक रिझन दिस हॅपन्स टू मी. काल जिममध्ये वर्कआउट करत होतो आणि डंबेल पडला ह्याच्यावरती बोटावरती आणि बोटाचा जो शेंडा असतो आहे म्हणजे हे जे टिप आहे हे टिप तुटून पडलं आहे. सो वाईट इन्सिडेंट झाला आहे काल जेवताना पण म्हणजे व्हिडिओ करायचा मूडच निघून गेला होता. सो काहीच कळत नाही आहे काय करायचं. त्यामुळे आता आई बाबा फिरायला गेल्यात बाहेर, ते कुठल्या तरी मंदिरात. तर हा एक इन्सिडेंट झाला जिममध्ये. म्हणजे काल डंबेल मारत होतो आणि डंबेल मारताना जे आपण प्रेस करून वरती नेऊन उठायचं असतं आणि कधी कधी कसं होतं की हेवी प्रेस मारल्यानंतर आपण डंबेल तिथे सोडून देतो. सो एका बाजूचा डंबेल होता, त्या बाजूला काही ते थोडंसं गोप्रोच्या बॅटरीचा इश्यू व्हायला लागला आहे, बॅटरी चेंज केली आहे. सो सांगत असं होतं की डंबेल मारताना आपण जे डंबेल सोडतो ना खालती ते हेवी मारल्यानंतर सोडतो. कधी आपण जेव्हा लाईट पुशअप्स वगैरे करतो त्यावेळेस लाईट वर्कआउट करतो त्यावेळेस ते परत आणून परत पोझिशनमध्ये येऊन तेव्हा डंबेल ठेवतो. पण जास्त हेवी वर्कआउट केलं आपण तिथे सोडून देतो. सो एका बाजूला डंबेल तसंच पडला आणि एका बाजूच्या मध्ये रॉड होता. तो डंबेलचा मधला रॉड आणि जो ॲक्च्युअल रॉड होता त्याच्यामध्ये माझं बोट अडकलं आणि बोटचं टिप आहे ते तुटलं गेलं आहे.
तुटलेच ऑलमोस्ट, म्हणजे तुटलेच असं म्हणता येईल. सो भयानक ब्लड वगैरे लॉस झाला आहे काल, चक्कर पण मारत होती. सो काल पण झोपताना तिथे आपण सपोर्ट घेऊन झोपलो होतो. सगळा हात असा पूर्ण वरच ठेवायला लागला आपल्याला. खालती गेलं की ब्लड डिरेक्टली खालती येते. सो इथे खालती तुम्ही बघू शकता, या बाजूला सगळं ब्लड वगैरे आहे. तर हे सगळं हे आहे ना, ही बाजू सगळी लाल झाली आहे दिसते. व्हाईट असतं ॲक्च्युली, हे लाल झालं आहे. वरती पण टिप पण लाल झालेली दिसते. सो हा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला काल, त्यामुळे काल ब्लॉग करू शकलो नाही. बघूया आजपासून परत एकदा चालू करूत. सो इट्स डे 2 इन गोवा. भेटूत आता चेकआउट करून जेवायला जायचं आहे, बघूत. तर लंच टाईममध्ये तुम्ही बघू शकता इकडे चॉकलेट्स डुटोल म्हणून आहेत, पाव आहेत, भाजी, करी, राईस, स्टीम राईस, सगळ्या बऱ्यापैकी प्रकारचे आहेत. समोर इथे नॉनव्हेजचे आहेत. काल जसं होतं तसंच सेम, जे व्हेज होतं ते व्हेज, नॉनव्हेज होतं ते नॉनव्हेजच्या बाजूला बऱ्याच प्रकारचे कर्ड आहेत, रायता वगैरे आहेत. आणि इकडे सगळं व्हेज आहे, पनीर वगैरे सगळे, ब्रोकली सगळे आहेत त्या बाजूला. इकडे स्वीट्स आहेत थोडेफार, मस्तपैकी स्वीट्स ठेवले तिथे. इथे आईस्क्रीम आहे. असे बरेच प्रकारचे आपल्याला आता इथे खायला मिळतात. जस्ट आपलं लंच झालं आहे, चेकआउट झालं आहे, बिल पे केलं आहे आणि आता निघायची गोळी घ्यायची आहे. हे कांड झालं आहे, त्यामुळे निघायची गोळी घेऊयात. सो बाय बाय टू द हॅपी हब ऑल्सो. आणि जस्ट आणि मी थोडंसं जायचं आहे ते टी टी खेळून या अवस्थेत थोडंसं टी टी खेळण्यात आलं. सो मजा आली थोडंसं, तेवढंसं असं वॉर्म झालं शरीर एकदमच. आत वाढायचं आत थोडंसं एकदम शरीर वॉर्म झालं, त्यामुळे प्रॉब्लेम वाटतो असं एकदमच ओलं जाणवतं तिथं. सो असं आहे. निघूयात आता, गोळी घेऊयात निघायची. कांड करून चालू आहे हॉटेलमधून, निघूयात जस्ट टू कोल्हापूर. तर मित्रांनो, घरी आलेलो आहोत कांड घेऊन. आता जस्ट थोड्या वेळपूर्वी आपल्या लोकल डॉक्टरांच्या इथून ड्रेसिंग करून घेतलं आहे. होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कांडमध्ये गेला गोवा आपला यावेळेचा. होप्स व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. दिस वॉज मी वेज साइनिंग आउट. थँक्यू, बाय बाय, टेक केअर अँड विश मी गेट वेल सून. थँक्यू अँड सायोनारा. बाय बाय, शुभ रात्री. बाय बाय.